नमस्कार. एस के मराठी या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. तर आपण मागच्या भागामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं एक भाषण ऐकलं. त्या भाषणाचं नाव होतं तोंडाने राष्ट्रवादाचा उदो उदो आणि कृतीने जात्यधनता. तर या भाषणाचा पुढील भागाला आपण सुरुवात करूयात. तर माझ्या मित्राची या चर्चेमध्ये दुसऱ्या एका बाबीला हात घातला होता. त्यांनी ही बाब का उपस्थित केली हे कळणे कठीण आहे. ती बाब म्हणजे राजकारण. नुकत्याच झालेल्या निवडणुकीसंबंधी बोलताना माझा बुराच बोऱ्या वाजला असे त्यांनी म्हटले. असे सांगण्यात त्यांना काय साधायचे होते ते त्यांचे तेच जाणत. परंतु मला असे वाटते की माझ्या म्हणण्याला हिंदुस्थान सरकारने मान्यता द्यायला नको होती असे त्यांना सुचवायचे होते. पण ते काहीही असो, माझी स्थिती सुकून गेलेल्या रोपट्याप्रमाणे झाली आहे असे म्हटले जाते. त्या विरोधकांना मला हे सांगायचे आहे की वसंत ऋतूपूर्वीची ही स्थिती आहे. माझी चळवळ अमर आहे. निवडणुकीच्या निकालाबाबत माझ्या मित्रांनी बोलणे काढले आणि त्यात त्यांनी सांगितले की अस्पृश्यांच्या सर्व राखीव जागा काँग्रेसने जिंकल्या. परंतु मला त्यांना हे विचारायचे आहे की काँग्रेसने त्या मार्गांनी या जागा जिंकल्या आहेत. ते मार्ग त्यांना कधीतरी पडताळून पाहिले आहेत का? कोणकोणत्या मार्गाचा अवलंब करण्यात आला ते मी सांगतो आणि तेही भक्कम पुराव्यावर आधारभूत असलेल्या गोष्टींविषयी सांगतो. बऱ्याच ठिकाणी मतदारांना मतदार केंद्रावर जाऊ देण्यात आले नाही. सातारा जिल्ह्यात हे प्रामुख्याने घडले आहे. पत्री सरकार ज्या ठिकाणी अस्तित्वात होते त्या या सातारा जिल्ह्याची बहुतेक सभासदांना माहिती असेलच. 361 गावातील अस्पृश्य मतदारांना गावकऱ्यांनी गाव कचेरीत नेले. काँग्रेसला तुम्ही मते देणार की नाही असे दमदाटी देऊन त्यांना विचारण्यात आले. ज्यावेळी अस्पृश्य मतदारांनी काँग्रेसला मत देण्याचे साफ नाकारले त्यावेळेस त्यांना कचेरीत सक्तीने डांबून ठेवण्यात आले आणि त्यांनी इकडच्या इकडे हालू नये म्हणून त्यांच्यावर सक्त पहारा ठेवण्यात आला. या प्रकारची कितीतरी उदाहरणे मी देऊ शकेल आणि हे तर काहीच नाही. परंतु काँग्रेसला विरोध करण्यासाठी उभे राहिलेल्या अस्पृश्य उमेदवारांना मारहाणही करण्यात आली. लांब कशाला, अगदी काल परवा निवडणूक झालेल्या आग्रा शहरातलेच उदाहरण घ्या. निवडणुकीच्या दिवशी अस्पृश्यांची 50 घरे जाळण्यात आली. अस्पृश्य मतदार मते देण्यासाठी मतदार केंद्रावर गेलेले पाहून 20 जणांची घरेदारे लुटण्यात आली. नागपूरमध्ये 7 जणांचे खून करण्यात आले आणि हे सर्व काँग्रेसवाल्या सुवर्ण हिंदूंनी केले. निवडणुका जिंकण्यासाठी उपयोजिलेले हे असे मार्ग आहेत. काँग्रेसने या जागा जिंकल्या किंवा ज्या राजकीय पक्षाचा मी प्रतिनिधी आहे त्या शेड्यूल कास्ट फेडरेशनने जिंकल्या हे ठरवायचे असेल तर त्याला सर्वसाधारण निवडणुकीच्या निकालावरून ही गोष्ट ठरवणे निव्वळ मूर्खपणाचे ठरेल. कारण सर्वसाधारण निवडणुकीमध्ये अस्पृश्यांचे प्रमाण 5% आणि हिंदूंचे 95% पडते. अशा परिस्थितीत कोण कोणाला प्रतिनिधी हे कसे ठरवता येईल? म्हणूनच निवडणुकीच्या निकालाची खरी कसोटी प्राथमिक निवडणुकीच्या निकालावरूनच घेतली पाहिजे. कारण अस्पृश्यांच्या प्राथमिक निवडणुकी स्वतंत्र मतदारसंघाच्या तत्वावर झाल्या आहेत. या प्राथमिक निवडणुकींचे निकाल कसे लागले माझ्यासमोर बसलेल्यांना त्यांना थोडीशी कल्पना यावी म्हणून मी काही ठिकाणचे निकाले मी येथे देत होतो. पंजाबमध्ये 3 ठिकाणी प्राथमिक निवडणुकी झाली. मुंबईत देखील 3 ठिकाणी, मध्य प्रांतात 4 ठिकाणी, मद्रासमध्ये 10 ठिकाणी आणि संयुक्त प्रांतात 2 ठिकाणी. येथे सभासदांनी एक गोष्ट लक्षात ठेवावी की प्राथमिक निवडणुका झाल्याच पाहिजेत अशी सक्ती नसते. जोपर्यंत अस्पृश्यांचे 5 उमेदवार उभे राहत नाहीत तोपर्यंत प्राथमिक निवडणूक होऊ शकत नाही. निवडणुकीत मोकाट उधळण्यास मिळणारा काळ्या बाजारातला पैसा अस्पृश्यांजवळ नसल्यामुळे अस्पृश्यांना प्राथमिक निवडणूक नकोच असते. एकंदरीत 22 ठिकाणी प्राथमिक निवडणुका झाल्या. प्रत्येकीत काँग्रेसने आपला उमेदवार उभा केला होता. या 22 पैकी 19 ठिकाणी शेड्यूल कास्ट फेडरेशनच्या उमेदवारांना सर्वात जास्त मते मिळाली. मुंबईमध्ये 2 ठिकाणी झालेल्या निवडणुकीत भायखळा विभागात शेड्यूल कास्ट फेडरेशनच्या उमेदवाराला
11,334 मते पडली आणि काँग्रेसच्या उमेदवाराला अवघी 2,096 मते पडली. मुंबई जी व उपनगर विभागामध्ये शेड्यूल कास्ट फेडरेशनच्या उमेदवाराला 12,899 आणि काँग्रेसच्या उमेदवाराला 2,088 मते पडली. मध्य प्रांतामध्ये मी फक्त 2च ठिकाणचे आकडे देतो. नागपूर मतदारसंघात शेड्यूल कास्ट फेडरेशनच्या उमेदवाराला 1,933 आणि काँग्रेसच्या उमेदवाराला अवघी 270 मते पडली. भंडारा विभागात शेड्यूल कास्ट फेडरेशनला 3,187 आणि काँग्रेस व इतर स्वतंत्र उमेदवार या सर्वांना मिळून 976. आग्रा विभागात शेड्यूल कास्ट फेडरेशनला 2,248 आणि काँग्रेस व इतर सर्व स्वतंत्र उमेदवारांना मिळून 840. पंजाबमध्ये लुधियाना फिरोजपूर विभागात शेड्यूल कास्ट फेडरेशनला 1,900 मते पडलीत. काँग्रेसला अवघी 500 मते मिळाली. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बोलत असताना यावेळेस दिवान चमनलाल या काँग्रेस पक्षीय आमदाराने मध्येच उठून म्हणाले की डॉक्टर आंबेडकर निव्वळ थापा मारतात आहेत. डॉक्टर बाबासाहेब रागाने लाल झाले आणि या शब्दांना त्यांनी हरकत घेतली. त्यावेळेस अध्यक्षांनी दिवान चमनलाल यांना उद्देशून म्हटले की ज्या वेळेस नामदार आपले म्हणणे मुद्द्यानिशी मांडतायत त्यावेळी मध्येच उठून असा गोंधळ करणे इष्ट नाही. उपस्थित करण्यात आलेल्या मुद्द्यांना उत्तर देताना नामदारांचे म्हणणे शांतपणे ऐकले पाहिजे. नामदार बोलतात ते थापा मारतात असे कोणत्याही आमदाराला बोलता येत नाही. अध्यक्षांकडून या कानपिचक्या मिळाल्याबरोबर दिवान चमनलाल यांनी आपले उद्गार माघार घेतले. नंतर डॉक्टर आंबेडकरांनी पुन्हा बोलण्यास सुरुवात केली. मद्रास प्रांतातील फक्त एकाच ठिकाणचे मी आकडे देतो. अमलापुरम या विभागात शेड्यूल कास्ट फेडरेशनच्या उमेदवाराला 10,540 आणि काँग्रेसच्या उमेदवाराला 2,383 मते पडली. प्राथमिक निवडणुकींच्या निकालांचे आकडे हे असे आहेत. यावरून एक गोष्ट सहज सिद्ध होते की प्राथमिक निवडणुकीचे निकाल हीच खऱ्या प्रतिनिधित्वाची कसोटी मानण्यात आली पाहिजे. या निवडणुकीत काँग्रेसचे समप्रमाण सिद्ध करून दाखवले की ही निवडणूक म्हणजे निव्वळ फसवणूक होती. त्याचबरोबर ज्यासाठी मी आज ताग्यात लढा देत आलो आहे की अस्पृश्यांना स्वतंत्र मतदारसंघ मिळालाच पाहिजे, त्या माझ्या लढ्याला या निवडणुकीने भक्कम बळकटी आणली आहे. पंडित मालवीय यांनी दुसरी एक गोष्ट सांगितली की अस्पृश्य योद्ध्याकडे हिंदू लोक बरेच लक्ष पुरवित असून अस्पृश्यांच्या नैतिक व महत्त्वपूर्ण प्रगतीसाठी पाण्यासारखा पैसा खर्च करीत असतात. यावर मी इतकेच सांगतो की बाहेरच्या बाजूलाच राहू द्यात, पण या सभागृहाच्या 4 भिंतीत ज्या काही गोष्टी घडतात त्यावरूनच ठरवायचे झाले तर कोणीही निपक्षपाती माणूस हेच म्हणेल की मालवीयांच्या उपरिनिर्दिष्ट उद्गारास काहीही तथ्य नाही. या सभागृहात दाखल होऊन मला थोडे दिवस झाले आहेत खरे, परंतु या सभागृहातील कामकाजाचे अहवाल अगदी नियमितपणे व लक्षपूर्वक मी वाचित असतो आणि जे वाचनीय आहेत त्यापैकी मी काहीही शिल्लक ठेवले नाहीत. त्यात मला असे आढळून आले की अस्पृश्यांवर गावोगावी दैनंदिन होणारे अन्याय, अत्याचार आणि जुलूम यासंबंधी मी सभागृहात एकही सभासदाने एकही प्रश्न कधीही विचारला नाही. अस्पृश्यांसाठी जे काहीतरी केले जावे असा एकही ठराव एकाही सभासदाने मांडल्याचे आज तागायत अहवालात कुठेही दिसत नाही. नाही म्हणायला 1933 साली समोर बसलेल्या काही सभासदांनी अस्पृश्यता घालवण्याचे धाडस केले होते खरे. मंदिर प्रवेशाचे एक बिल मांडण्यात आले होते. ज्यावेळेस त्या बिलाला व्हाईसरॉयनी मान्यता देण्याचे नाकारले त्यावेळेस केवढा गजब करण्यात आला होता. या बिलाला परवानगी देण्यात आली नाही तर आम्ही आत्महत्या करू अशी धमकी बऱ्याच जणांना दिली होती. परंतु ज्यावेळेस बिलाला परवानगी देण्यात आली त्यावेळेस ठाऊक आहे तुम्हाला काय झाले? ते बिल परत घेण्यात आले. बिचाऱ्या रंगा अय्यरची परिस्थिती अगदी केविलवाणी झाली होती. त्यांना
कारण त्यांनीच ते बिल मांडले होते. ज्यावेळेस त्यांच्या सहकाऱ्यांनी त्यांना दगा दिला त्यावेळेस तो गृहस्थ खूप चिडला. त्यांना पुष्कळ शिव्या दिल्या, पण अखेर बिचारा तोंडघशी पडला. आणखी 2 प्रसंग अस्पृश्यांबद्दल प्रश्न निघाल्याचे मला ठाऊक आहे. त्यापैकी एक म्हणजे 1916 मध्ये अस्पृश्यांच्या तक्रारीसंबंधी एक चौकशी समिती नेण्याबद्दल माणेकजी दादाबाई यांना ठराव मांडला. त्यावेळी या चर्चेला तोंड देणाऱ्या श्री गोविंद मालवीय यांच्या खुद्द वडिलांनीच या ठरावाला अगदी जोरदार विरोध केला. दुसरा प्रसंग 1927 सालचा. अस्पृश्य जमात अल्पसंख्याक असल्यामुळे त्यांना घटनात्मक संरक्षण देण्यात यावे असे ख्रिस्तवासी लॉर्ड बर्कहेड त्यावेळी म्हणाले होते. परंतु ज्या वेळेस आम्ही स्वतः लढा पुकारून आमचे अस्तित्व दाखवतो त्याच वेळेस फक्त पलीकडे बसलेल्यांना आमचा अगदी अमर्याद पुळका येतो. ज्या वेळी आम्ही मागण्या करतो की आम्हाला स्वतंत्र मतदारसंघ हवा, नोकऱ्यांमध्ये ठराविक प्रमाणात राखीव जागा हव्या, शिक्षणासाठी ग्रांट हवी, त्याचवेळी हिंदूंना जाणीव होते की आम्ही अस्पृश्य लोक जिवंत आहोत, नाहीतर आम्ही मेलेलोच आहोत असे हे लोक धरून चालतात. एरवी मात्र हे लोक स्वप्नात देखील आमची वास्तवपुस्त करीत नाहीत. आमच्या सामाजिक आणि राजकीय हक्कांना वाटण्याच्या अक्षता लोकांना हे लोक सांगतात, तुम्ही हिंदूच आहात. बंधुभाव दाखवताना जर पदरचं काही जात असेल त्यावेळेस आम्ही काकाच्या, मामाच्या, भाच्याचे पुतणे आणि काहीच खर्ची होत नसेल, पर्यायाने आमचा उपयोग होत नसेल तर मात्र आम्ही बंधू. आहारे बंधुत्व. शेवटी मी इतकेच सांगतो आणि ते ठासून सांगतो की हिंदूंच्या दानधर्मावर जगण्याची आता आमची मुळीच इच्छा नाही. त्यांचा दानधर्म आम्हाला नको आहे. आम्ही या देशातले रहिवासी आहोत. सरकारी खजिन्यावर जसा दुसऱ्या जमातींचा अधिकार आहे तसाच आमचाही आहे. आम्हाला गुलामीत राहण्यास लावणारी, आमची नीती भ्रष्ट करणारी भीक आम्हाला मुळीच नको आहे. आम्ही आमच्या न्याय हक्कासाठी झगडतो आहोत. आम्हाला ते मिळालेच पाहिजेत. आणि तुम्हाला मी निक्षून बजावतो की जर आमच्या न्याय लढ्याला विरोध केला गेला तर रक्त सांडून आम्ही आमचे हक्क मिळवू, आमचे ध्येय हस्तगीत करू. आणि इथेच आपले आजचे भाषण संपते. आजचे भाषण आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि कसे वाटले तर कमेंट करून नक्की सांगा. आणि अशीच रोज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेली भाषणे ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा.